जयसिंगपूर बायपासवर 1.75 कोटीची गोवा बनावटीची दारू जप्त, ट्रकसह 1.95 कोटीचा मुद्देमाल ताब्यात, चालकाला अटक। गोवा बनावटीची विदेशी दारू महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस बंदी असतानाही चोरट्या मार्गाने कोल्हापूरच्या दिशेने आणणाऱ्या ट्रकवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली। जयसिंगपूर बायपासवर सापळा रचून अशोक लेलँड ट्रकमधून तब्बल 1,65,68,000 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली। ट्रक, मोबाईल व अन्य साहित्य मिळून 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या कारवाईत ट्रक चालक मुस्फान उर्फ जावेद खान राहणार हरियाणा याला ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई रविवारी दिनांक 16 रात्री कोल्हापूर सांगली बायपास रोडवर करण्यात आली। गोव्याहून कर्नाटक मार्गे चोरट्या रस्त्याने दारूचा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार व वाहतूक विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या आदेशाने पथकाने जयसिंगपूर बायपासवर सापळा रचला। ट्रक MH18 BG 0067 अडवून तपासणी केली असता रॉयल ब्लू माल्ट व्हिस्कीचे 1,830 बॉक्स आढळले। प्रत्येक बॉक्समध्ये 180 मिलीच्या 48 बाटल्या, याप्रमाणे एकूण 87,840 बाटल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या दारूची किंमत 1,75,68,000 रुपये आहे। दारूसह लाल केसरी रंगाचा अशोक लेलँड ट्रक आणि व्हिवो कंपनीचा मोबाईल व सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे, पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, राम कोळी व अरविंद पाटील यांच्या पथकाने केली। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर। कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री निलोत्पल सर यांनी LCBला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती। पथकातीलच API राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे। सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला। त्यामध्ये API सागर वाघ, राहुल API अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला। जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले। त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे। सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय।